आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी प्रवीण दरेकर सर आहेत. सर, पुनर्विकासाचा प्रश्न हा नेहमीच मार्गी अद्यापही लागलेला नाही. पाहायला गेलं तर मुंबईमध्ये असेल किंवा नवी मुंबईमध्ये अनेक प्रश्न आहेत. तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीची पुढील हालचाली असणार? खाजगी बिल्डर आणि पुनर्विकास हा लटकतो, लांबतो, म्हणून आपण स्वयं पुनर्विकास योजना आणले. स्वयं पुनर्विकास योजनेत 3 वर्षात त्यांना घर बांधून द्यायचं आहे, इमारत उभी करायची आहे. त्याच्यामुळे स्वयं पुनर्विकास गती घेत आहे आणि त्याच्यामुळे मुंबईत ज्या पद्धतीनं स्वयं पुनर्विकासाची मुवमेंट सुरू आहे ती आता ठाण्यात, नवी मुंबईत होते आणि त्याच्यामुळे आता अडकळलेले प्रकल्प, मोडकळीस आलेल्या इमारती, त्या हाऊसिंग सोसायट्यांचा स्वयं पुनर्विकास आता त्या ठिकाणी गतीनं होईल. तर मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे का? एकंदरीत तुमची यावर काय प्रतिक्रिया? नाही, 100% राजकारण सुरू आहे ना. काय बाकीचे आम्ही कोण काय पाकिस्तानात ना आलोय का? आम्ही पण मराठी आहोत ना. राज्याचे मुख्यमंत्री मराठी आहेत, मंत्रिमंडळ मराठी आहे. राज्यातल्या जनतेनं 137 आम्हाला आमदार, आमच्या महायुतीला 80% मेजॉरिटी दिली, तर काय मराठीच वोटर आहेत ना. आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, म्हणून मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. हे सरकार मराठीच्या बाजूने आहे, मराठी माणसांचं सरकार आहे. या राज्यात मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही, हिंदीची सक्ती नसणार. कुठेतरी असं म्हटलं जातं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात म्हणून कुठेतरी भीती वाटतेय सत्ताधारी पक्षाला. हो, खूप घाबरतो आम्ही. कोकणामध्ये कुठेतरी हा विचित्र प्रकार सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भरत गोगावलेंनी वक्तव्य केले, तुम्हाला काय वाटतं? नाही, अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे की मर्डर करून पण राजकीय उंची गाठता येईल. तर मला वाटतं वाईट संदेश जातो. जबाबदार नेत्याने अशा प्रकारे वक्तव्य करताना काळजी घ्यायला पाहिजे, अशी माझी नम्र विनंती राहील. मुंबईमध्ये उत्तर जे आहे त्यांचा महापौर बसण्याची शक्यता पुढे येणार आहे. तुम्ही कसं बघताय? कुठे शक्यता आली? असं कुठे झालंय? कोणतरी एखादा माते फिरू बोलतोय आणि त्याच्यावर ते उत्तर भारतीयांचं मत आहे असं काय मानायचं कारण नाही. आपल्यासोबत होते प्रवीण दरेकर सर आणि त्यांनी म्हटलेलं आहे की यापुढे कोणतीही उत्तर भारतीयांची सक्ती ही मुंबईमध्ये नसणार आहे, असं त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह, मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.